नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्टमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आहे नरसोबावाडी येथे आणि कृष्णा घाटावरती आहे. तर पाणी बघून काय घरच्यांना मोह आवरला नाही. पोरं बी म्हणले आता एक बोटीतून एक सफारी करूयात म्हणून का नाही. सगळे बसले बघा. इकडे बघा समृद्धी. हे सगळ्यांना आता चांगलीच हौस आल्या पाण्यात बसायची. सगळे बसले बघा. कोण कोण आहे बघा इकडे. समृद्धी, निवेदिता, शिवांगी आणि मल्हार सगळे बसलेले आहेत. प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे. तेव्हा नरसोबावाडीचं हे दत्त मंदिर या परिसरात आता हे बोट सफारी आमची होते. मला एक 50 रुपये द्या. त्यात हात परत ते हे सगळं पैसे वाचून आणतो. कापूर पाठी पेढे. तर आता आपण पहिल्यांदाच बसलेले आहे. तर इकडे बघू शकताय. आहे मल्हार, कसं वाटतंय? खुश आहे बघा सगळी. शाण्या माणसाला विचारणार रोज पोहायला जातात पण पहिल्यांदाच बसलेले आहे बोटामध्ये. मल्हार पाणी. तर हे सगळे मंडळी नाही पहिल्यांदाच बोटीत बसलेले आहेत. आमचा कधीतरी कोकणात प्रवास होत असतो. आता हे सगळे बसलेत. जरा यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं असतं तर बघा की कसं घेऊन धरून बसतात. हे समृद्धी. शिवांगी, भीती वाटते का? शिवांगीला पवा येते हो, त्यामुळे ती काय भेट नाही. आहे तुला कसं वाटतं? काय मला पण बरं वाटतं बाबा. खरं सांग का, आमच्या आईचीच हाऊस दांडगी म्हटलं आता तुम्हाला बोटीत बसवतो. अशा पद्धतीनं भाता वलवून का नाही ते आता आमचा प्रवास असणार. नाही केलं कोण करायचं? मुलाबाळांची म्हणा, सुनांची म्हणा, त्यांनी मागच सांगणार म्हणलं चला बसवतो चला म्हणतात. कुठं बसले बस त्या पॉईंटला उठून बरं चालते आणि वाऱ्याने इकडे गेलो मोठे तर नरसोबावाडीचा हा घाट आहे. खूप छान असं त्या ठिकाणी वातावरण आहे. बघू शकता हे आहे दत्त मंदिर. नरसोबावाडी दत्त मंदिरचा हा घाट परिसर बघू शकता किती सुंदर परिसर आहे. हे समृद्धी, शिवांगी घाबरून सगळे शांत झाले. पहिल्यांदाच आयुष्यात पहिल्यांदा त्यांचा बोटीतला प्रवास. कसं वाटलं? चांगलं वाटलं ना? मस्त वाटलं. आपण पहिल्यांदाच बसलो होतो पण भारी वाटलं. आम्हाला वाटलं भीती वाटते का काय पाण्यात गेल्यावर, पण नाही, काहीच वाटलं नाही. मस्त छान वाटलं. चला आता उतरूया का आता? तेच की तिकडं पाण्यात. हा हा उद्या कट्यावर पाहिजे. हाँ हाँ घ्या की. या सावकाश या.
तर मंडळी नरसोबावाडीच्या ठिकाणी बोटिंग करत असताना कवठेमंकाळ आलकुड या ठिकाणचे भाविक भक्त आम्हाला भेटलेले आहेत. कसं वाटलं काकू आज? छान वाटलं ना. आणि हे सगळे आपले चॅनल बघतात बरं का. आणि इथं आल्यानंतर भेट झाली. आणि महत्त्वाचं योगायोग म्हणजे एकाच बोटीत आमचा हा प्रवास झाला. बोटीतला प्रवास कसा वाटला? खूप छान. छान ना. चालेल चालेल. छान वाटली. प्रवास छान वाटला. छान वाटलं ना. चालेल चालेल. चला मग भेटू. धन्यवाद. कसं आहे आमचं मल्हार, हात लावून देत नाही काय नाही, निवांत एकटाच. अजून आहे वरती पायरी, चल. चला.